मित्रांनो, थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजस गायत्रीला जाब विचारतो की घरातील सर्वांना तुम्ही उपाशी का ठेवणार आहात. मग आता गायत्री त्याच तोऱ्यामध्ये म्हणते, का नाही ठेवणार मी उपाशी. अरे हा घर खर्च सर्व मी भागवते, मग मला विचारणारा तू कोण. तेव्हा तेजस म्हणतो, असं आहे का. असं म्हणून आता तो लगेच गायत्री समोरच बसतो आणि म्हणतो, नक्की तुम्हाला काय म्हणायचे वहिनी. अहो तुम्ही घर खर्च भागवता म्हटल्यावर तुम्ही मालकीण आहात का या घरच्या. पण इथून पुढे कुणाला त्रास द्यायचा नाही एवढं लक्षात नाही का तुमच्या. बरं हे जेवण कुठून मागवलं तुम्ही. त्यावेळी आता छाया म्हणते की हॉटेल गोविंदमधून मागवलं. त्यावेळी आता बघू बरं कसं आहे हे जेवण. असं म्हणून तेजस लगेच गायत्रीचं ताट घेतो, एक घास खाऊन पाहतो आणि म्हणतो, काय पुलाव आहे, टेस्ट तरी आहे का याला. पुढच्या वेळी हॉटेल विठ्ठलमधून मागवा. मग आता हॉटेल विठ्ठल का असं छाया म्हणते आणि दीदी आपण पुढच्या वेळी हॉटेल विठ्ठलमधूनच जेवण मागवूयात असं तिला गायत्रीला म्हणते. मग आता गायत्री रागातच छायाकडे पाहते तर विनोद म्हणतो, गप्प बस ना जरा अगं छाया. तेव्हा छाया गप्प बसते. मग आता त्यावेळी तेजस म्हणतो, बरं ठीक आहे पुढचं काम करूयात. असं म्हणून तो लगेच आता हसतो आणि गायत्रीला पैसे देतो. तो म्हणतो, बरोबर 20,000 रुपये आहे. त्यावेळी आता त्याच्याकडे पैसे आलेले पाहून गायत्रीला जबर धक्काच बसतो. ती आता लगेच पैसे हातात घेते. तेजस मात्र तिच्या पदरानेच हात पुसून टाकतो. तेव्हा ती पटकन पदर ओढून घेते आणि हे पैसे असं म्हणून आता ती त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो 20,000 रुपये. तो टोटल सांगतो तर विनोद म्हणतो, 2 लाख रुपयांमधले 45,000 रुपये तुम्ही फेडले आहेत बरोबर ना. मग आता राहिले किती असं तेजस विचारतो. तेव्हा 1,55,000 रुपये अजून तुमची उधारी गायत्री वहिनींकडे आहे असं तो म्हणतो. त्यावेळी गणितात तुम्ही तर खूपच हुशार आहात असं तेजस विनोदला म्हणतो आणि लगेच तेथून जातो. आणि जाता जाता चांगलीच गायत्रीला ताकीद देतो, इथून पुढे माझ्या आईवडिलांना अजिबात त्रास द्यायचा नाही, नाहीतर माझं नाव काय आहे. असं म्हणून तो आता लगेच तेथून जातो. तेव्हा गायत्री आता त्या पैशांकडे पाहतच राहते. तेजसने आता तिचा चांगलाच माज उतरवलेला असतो. तेव्हा छाया म्हणते, ताई दीदी अगं ऐक ना, जर हा तेजस असाच तुझं पैसे फेडत राहिला तर याला वेळ लागणार नाही तुला घरातून बाहेर काढायला आणि तुझ्याबरोबर आम्हालाही. गायत्री अजून रागातच त्याच्याकडे पाहते. त्यावेळी ती मनातल्या मनात विचार करते, हा नक्की पैसे कुठून आणतो याचा शोध मला घेतलाच पाहिजे. इकडे मानसी आता घरी आलेली असते आणि काहीतरी एका पेपरवर लिहित असते. त्याचवेळी आता तेथे संपतराव येतात आणि विचारतात, काय झालं मानसी, तुला तिकडे काही त्रास झाला का कामाच्या ठिकाणी. मग आता ती म्हणते, नाही बाबा, अहो दिवसभरात काय काय घडलं ना हे फक्त मी लिहून ठेवतीये. तुम्हाला माहिती आहे का बाबा, मला तिथे काम करून एवढं छान वाटलं ना, खरंच खूप प्रसन्न वाटलं. आणि मी त्यांच्यासाठी ना एक नवीन रेसिपीसुद्धा सुचवली आणि खरंच त्या जे ग्राहक येत होते ना हॉटेलमध्ये त्यांना सर्वांना ती आवडली. मग आता संपतराव म्हणतात, बाळा तू जे करशील ना ते खरंच खूप छान करशील मला माहीत आहे आणि तिथे खूप मोठं असेल ना ते हॉटेल, तुझ्या भोवती सगळे असतील, तू टॉपर आहेस ना म्हणून तू म्हणेल तो शब्द तिथे पाळत असतील. तेव्हा ती म्हणते, तसं नाही आहे बाबा काही, अहो असं म्हणून ती आता थांबते आणि रणजितचा विषय तिच्या डोक्यात येतो. तेव्हा ती आता विचारते की बाबा तुम्हाला एक सांगू का. मग आता संपतराव म्हणतात, बोल ना बाळा. ती म्हणते, नको बाबा जाऊ देत, आता हा विषय सोडून देऊ. ती आता मनातल्या मनात रणजित आला तो विचार करत असते आणि बाबांना जर सांगितलं तर उगीच ते संतापतील म्हणून ती नकोच म्हणते. संपतराव म्हणतात, बाळा तुला एक सांगायचे, आज वीटभट्टीवर रणजितराव आले होते. हे ऐकताच मानसीला जबर धक्का बसतो. तर दुसरीकडे आता तेजस लगेच गॅस लावतो आणि म्हणतो, तात्यांसाठी आता मी खिचडीच बनवतो भाताची. मग आता तो बनवता बनवता त्याच्या लक्षात येतं, गायत्री वहिनींचा निकाल लवकरात लवकर लावायला पाहिजे. पण आता संपतरावांना गळाशी धरून चालणार नाही. जो बाप्पा शेट आहे ना त्यालाच आता हाताशी धरला पाहिजे. बाप्पा आता तुला देतो टप्पा असं म्हणून आता तो खिचडी बनवत असतो. तर दुसरीकडे रणजित आता मानसीच्या फोटोकडे पाहतच राहतो. रजनी ही तेथे येते आणि रणजितची ही अवस्था पाहते. तिलाही खरं तर तिच्या लेकाची ही अवस्था पाहवत नाही, परंतु आता खानदानी घर नसल्यामुळे तिचाही नाईलाज असतो. कारण तिची ती तत्त्व असतात की खानदानीच मुलगी ही आपल्या घरात आली पाहिजे. तर आता इकडे संपतराव हे मानसीला विचारतात, रणजितराव तुला कसे वाटतात. तेव्हा ती म्हणते, खरं तर ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. मग आता म्हणजे तुला ते आवडतात ना असं संपतराव विचारतात. तेव्हा ती म्हणते, बाबा तुम्ही असं का बोलताय.
त्यावेळी आता मानसी काही बोलायच्या आतच संपतराव म्हणतात, मला माहीत आहे तुलाही रणजितराव आवडतात, तुझं लग्न त्यांच्याशीच होणार, तुला काही लिहायचं असेल ते लिही, असं म्हणून आता संपतराव तेथून जातात. तर मानसीला आता खूपच टेन्शन येतं. दुसऱ्या दिवशी मानसी आणि तिच्या सर्व मैत्रिणी आता हॉटेलमध्ये आलेल्या असतात. तेव्हा आता त्या अंकलचं हॉटेल नेहमीसारखं चालायला लागलेलं असतं. तेथे खूप गिऱ्हाईक येत असतात. तेव्हा आता या तिघींचीच धांदल उडते, कुणाला लाडू द्यावा आणि कुणाला नाही, कारण लाडवांची खूप अशी ऑर्डर येत असते. तेवढ्यातच ते अंकल आता तेथे येतात आणि गल्ल्यावर बसतात. म्हणतात, ए गर्ल्स, पटकन आवरा, हा लाडूची बरणी संपली, पटकन भरा भरा, असं म्हणून आता त्यांचीच धावपळ होते. त्यावेळी आता ते तिघींनाही जवळ बोलवतात. तर आता मानसीच्या ज्या मैत्रिणी असतात त्या अंकलला जरा खडूस म्हणत असतात. मग आता, ए गर्ल्स, तुम्ही काय खुसूरफुसूर करता, टॉपर इकडे, असं म्हणून ते मानसीलाही बोलवतात. मग आता त्या तिघीही तेथे जातात. तेव्हा त्या तिघींकडे ते 3 चेक देतात. त्यावेळी, अजून इंटर्नशिप संपली नाही आहे, तुम्ही आम्हाला लगेच बोनस देऊन काढून टाकताय की काही कामावरून, इथे नवीन लोक आता तुम्ही जॉईन करणार का, अपॉइंट करणार का, असं आता त्यातीलच काजल विचारते. तेव्हा अंकल म्हणतात की नाही, हा तुमचा बोनस आहे, जेव्हा माझी बायको होती ना तेव्हा असा गल्ला भरायचा, मग आजही तो गल्ला तुमच्यामुळे भरायला लागला, खास करून टॉपर, तुझं खूप अभिनंदन, असं म्हणून आता ते मानसीला देखील चेक देतात. तेव्हा त्या तिघीही खुश होतात खरं, परंतु मानसी म्हणते की हा चेक माझ्यासाठी नको आहे, ज्या काकूंनी ही आयडिया सुचवली ना लाडवांची, त्यांच्यासाठी आपण हा चेक देऊयात, माझ्या नावाचा चेक त्यांना देऊयात ना आपण. मग अंकल म्हणतात नको, अगं त्यांच्यासाठी आपण वेगळा चेक काढू, हे डिझर्व करते. मग आता ती मनातल्या मनात म्हणते, जर चेक घेतला तर खरंच ही नोकरी होईल, बाबांना ते आवडणार नाही. ती आता लगेच अंकलकडे तो चेक देऊन टाकते आणि म्हणते, तुम्हाला जर वाटलं ना तर मला नक्की आशीर्वाद द्या. त्यावेळी आता ती लगेच त्या अंकलचा आशीर्वाद घेते. तेव्हा ते खूप मोठी हो असा आशीर्वाद देतात. दुसरीकडे संपतरावांची खूप घाई झालेली असते. ते आता संपदा आणि नंदूला म्हणतात, सर्व तयारी झाली ना, आज सर्व विषय मिटवूनच टाकूयात, महागाची मिठाई आणली ना, असं म्हणून ते आता रणजितरावांसाठी आणलेली सोन्याची चेन देखील आता संपदाला दाखवतात. तेव्हा संपदा आता म्हणते, आपण खूप घाई करत नाही आहोत ना. संपतराव म्हणतात, नाही घाई करत नाही, त्यांनाही समजलं पाहिजे ना की आपणही मोठं कुटुंब आहोत म्हणून, खानदानी आहोत म्हणून. आणि संपतराव पुढे म्हणू लागतात, मी मानसीला विचारलंय, तिलाही रणजितराव पसंत आहे असं वाटतंय मला, आपण जर अचानक त्यांच्या घरी गेलो आणि जर त्यांना आपण तेथे गेलेलं आवडलो नाही तर मग, असं संपदा शंका काढते. तेव्हा माझ्या मुलीसाठी मी काहीही ऐकायला तयार आहे, असं आता संपतराव म्हणतात. मग आता संपदा म्हणते की अहो, आपण रणजितरावांना तरी सांगायला हवं ना की आपण तिकडे येतोय म्हणून लग्न ठरवायला. त्यावेळी संपतराव म्हणतात, बरं ठीक आहे, असं म्हणून ते रणजितला कॉल करण्यासाठी जातात. त्यानंतर आता संपतराव रणजितला कॉल करतात आणि म्हणतात, रागाच्या भरात मी जे काही बोललो असेल तर मला माफ करा, मला असं काही बोलायचं नव्हतं, शांत डोकं झाल्यानंतर मी या गोष्टीचा विचार केला. अहो, आम्ही आज तुमच्या घरी येतोय, आम्हाला तुम्ही पसंत आहात. त्यावेळी आता रणजित खुश होतो आणि विचारतो, पण मानसी? तेव्हा मानसीताईंचं काही टेन्शन घेऊ नका, मानसीचाही विचार मी घेतलाय, त्यामुळे अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. त्यावेळी आता रणजितराव खूपच खुश होतो आणि म्हणतो, तुम्ही कधी येताय? त्यावेळी आता आम्ही वेळच्या वेळी येऊ, कारण तुम्हाला अजिबात वेळ चुकवलेली आवडत नाही ना, अगदी वेळेत आम्ही पोहोचू, असं संपतराव म्हणतात आणि फोन ठेवतात. तेव्हा रणजितला मात्र आता त्याच्या आईचं टेन्शन येतं. इकडे आता तात्या आणि सुमन हे दोघेही घरात असतात आणि मानसी त्यांना आवाज देतच तेथे येते. त्यावेळी आता ते दोघेही बाहेर येतात आणि काय झालं विचारतात. मग आता ती लगेच त्या लाडवांचा विषय काढते आणि म्हणते की काय झालं ना, तुम्ही जे तहान लाडू भूक लाडू मला बनवून दिले होते ना ते आमच्या हॉटेलमध्ये, असं म्हणून ती थांबते आणि एकदम गंभीर चेहरा करते. त्यावेळी तात्या आणि सुमन म्हणतात, काय झालं बाळा, लाडू नाही संपले ना? नाही संपू देत ग, जाऊ देत, घरी आण. मग काय करू आपण, घरीच खाऊयात, इथे असतात, खातात सर्वजण. मग आता खूप जोरात ओरडते आणि म्हणते, तुमच्या त्या लाडवांमुळे आमचं हॉटेल खूप छान चालायला लागलं आणि तेथे खूप ग्राहक येतात, सारखे ते लाडू मागतात. असं म्हटल्याबरोबर सुमन आणि तात्यांना खूपच आनंद होतो. ते दोघेही आता मानसीचं कौतुक करतात. तेव्हा मानसी म्हणते, माझं कौतुक नाही अहो, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण तुमच्यामुळे हे सगळं काही झालंय, असं म्हणून ती त्यांना मिठी मारते, त्यांचा आशीर्वाद घेते आणि म्हणते,
अहो हे घ्या आता. त्यावेळी आता ती लगेच तो बोनस त्यांच्याकडे देते. तेव्हा सुमन म्हणते नाही बाळा नको हे आम्हाला हे. अगं तुझं हॉटेल चांगलं चालतंय ना तेच ठीक आहे आता. मग आता ती म्हणते नाही हे तुमच्या कष्टाचं चीज आहे आणि दर महिन्याला तुम्हाला हा बोनस मी देणारच आहे. त्यावेळी आता सुमन म्हणते की नको बाळा. तरीही मानसी हट्ट करते. मग आता पहिली कमाई म्हणून सुमन ही ती देवासमोर ठेवते. नाईलाजाने तिला ती घ्यावीच लागते. तेवढ्यातच आता तिला लगेच संपदाचा फोन येतो. तेव्हा संपदा रणजितरावांबरोबर बोलणं झालं आहे. आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे. आम्ही तुझ्या हॉटेलजवळच येतो तिथे. तू छान रेडी हो कारण एखादा नवीन ड्रेससुद्धा घे असं आता मानसीला संपदा सांगते. तेव्हा मानसीला जरा धक्काच बसतो. आई पण कसं ॲडजस्ट होणार हे सगळं नवीन ड्रेस वगैरे. त्यावेळी आता मानसीला संपदा काहीच बोलू देत नाही आणि फोन ठेवते. तेवढ्यातच तेथे आता सुमन येते आणि म्हणते काहीतरी खाऊन घे. मग आता मानसी म्हणते आता खूप घाई आहे मी पुढच्या वेळी नक्की येईन असं म्हणून ती तेथून जाते. तर तुझ्या लाडवांना खरा न्याय या मुलीने दिला आहे असं तात्या हे सुमनला म्हणतात आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागतात. स्त्रीकडे तेजस हा गीताकडे येतो. ती एका कपड्याच्या दुकानात काम करत असते. आता तो तिला 5,000 रुपये देतो आणि म्हणतो तुझ्या घराचं भाडं भरून टाक कारण तुझा घरमालक कटकट करत बसेन. त्यावेळी माझे पैसे राहू द्यात परंतु त्या गायत्री वहिनीचे पैसे आपल्याला अगोदर फेडायचेत. घर तिच्या तावडीतून सोडायचे असं आता गीता म्हणते. तेव्हा ते तर आपण करूच असं आता तेजस म्हणतो आणि जायला निघतो. समोर पाहतो तर मानसी तेथे येत असते. तेव्हा मानसीला पाहून त्याला धक्काच बसतो. पुढील भागामध्ये मानसी आता तेजसच्या आवडीचा ड्रेस घेते. तेव्हा गीताबरोबर ते पाहते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.